या अगोदर आपण दादाभाई नौरोजी यांचे आर्थिक विचार बघत असताना त्यांचं जीवन परिचय, दारिद्र्य आणि दारिद्र्याची कारणे पाहिलेली आहेत. आता आपण त्याचं मूल्यमापन पाहूयात. तर 3 कारणांमुळे भारताची संपत्ती जी आहे ती आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये किंवा परदेशी वाहून गेलेली होती. त्यामुळे भारताची संपत्ती खूपच घटलेली होती आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्यामध्ये वाढ झालेली होती. ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे केलेल्या शोषणामुळे भारत दरिद्री झाला आणि ही भारताची भौतिक स्वरूपाची हानी होती. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भारत हा केवळ एका वेगळ्या अर्थाने दारिद्र्य झाला. ब्रिटिशांमुळे भारतात स्थिर राजवट आली, प्रशासन आलं, रेल्वे यासारख्या बऱ्याच सेवाही आल्या आणि जेव्हा देशात प्रशासनाची आणि या सेवांची वाढ होते तेव्हा देशातील नागरिकांना प्रशासनामध्ये किंवा त्या सेवांमध्ये काम मिळते. देशातील नागरिकांना असं काम मिळालं की लोकांचं अनुभव विश्व जे आहे ते संपन्न होतं, त्यांची कार्यक्षमता वाढते, त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो वृद्धिंगत वाढतो. परंतु ब्रिटिशांनी प्रशासनामध्ये आणि विविध सेवामध्ये बहुसंख्य ब्रिटिश आणि युरोपियन नागरिकांनाच त्या कामाच्या जागी ठेवलेलं होतं. हुद्द्याच्या आणि अधिकाराच्या जागा तर परकीयांनाच मिळालेल्या होत्या. भारतीयांना नाईलाजाने शिपाई, चपराशी, झाडूवाले अशा मोजक्याच नोकऱ्या दिल्या जात होत्या. कारण अशा खालच्या दर्जाच्या नोकऱ्या करण्यासाठी युरोपियन लोक जे आहे ते येत नव्हते आणि त्यामुळे अशा मोजक्या जागांवरती भारतीयांची नेमणूक त्या कालावधीवर केली गेली होती. मोठ्या पगाराच्या, हुद्द्याच्या व अधिकाराच्या जागा परकीयांना दिल्यामुळे भारतात परकीय लोक पैसा, अनुभव आणि कौशल्य मिळवत व देश सोडून जाताना ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्याबरोबर घेऊन जात. त्यामुळे दादाभाईंचं मत असं होतं, भारताचं केवळ आर्थिक नुकसानच झालं नाही तर नैतिक नुकसानसुद्धा झालेलं होतं. येथे नोकऱ्या करणाऱ्याबरोबर म्हणजे नोकरी करणारे जे अधिकारी आहेत जाताना ते येथे मिळवलेला पैसा तर घेऊन जातातच, त्यामुळे आपण भौतिकदृष्ट्या निर्धन झालोच, पण महत्त्वाचं म्हणजे त्या जागेवरती काम करणारे ब्रिटिश, युरोपियन लोक जे आहेत देश सोडून जाताना त्यांनी मिळवलेला अनुभव, कौशल्य हे सुद्धा ते बरोबर घेऊन जातात. त्यामुळे भारत हा नैतिकदृष्ट्या सुद्धा निर्धन झालेला दिसून येतो. कारण प्रशासन व त्या सेवांमधील जो पैसा मिळाला तो परकीयांना, अनुभव, कौशल्य जे प्राप्त झालं ते परकीयांनाच झालं आणि त्यामुळे परकीयांचा देश भौतिकदृष्ट्या व नैतिकदृष्ट्या संपन्न झाला आणि या 2 बाबतीत भारत अधिकच दरिद्र झाल्याचं चित्र पाहायला भेटलेलं होतं. दादाभाईंनी भारतीयांचं आर्थिकच नव्हे तर नैतिक दारिद्र्य हे ब्रिटिशांमुळे वाढलेलं होतं हे सप्रमाण दाखवून दिल्याचं आणि भारताच्या दारिद्र्याचा किती खोलवर विचार त्यांनी केला हे आपल्या लक्षात येतं. आता आपण त्याचं मूल्यमापन बघूया. दादाभाईंनी भारताच्या दारिद्र्याच्या प्रश्नाची जी मांडणी केली त्याचं परीक्षण, त्यातला मुद्दा क्रमांक 1, तर दादाभाईंनी भारतीयांचे दरडोई उत्पन्न काढण्यासाठी जी पद्धत वापरली होती ती योग्य नव्हती अशी टीका जी आहे FC डॅनव्हर्स यांनी केली. परंतु सुप्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ VKRV राव यांनी मात्र दादाभाईंची पद्धत योग्य असल्याचं सांगितलं. ते एक थोर संख्याशास्त्रज्ञ असा त्यांचा गौरव केला जातो. एवढंच नव्हे तर दादाभाईंनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न आणि भारताचं दरडोई उत्पन्न यांचे जे आकडे निश्चित केले होते, त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नाच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला आणि त्यांच्याशी त्यांनी केलेलं जे काही अनुमान होतं ते खूप मिळतं जुळतं होतं. यावरून असं दिसतं की दादाभाईंच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचं महत्त्व लक्षात येतं. मग राव यांनी असं प्रतिपादन केलं की दादाभाईंनी भारतातील शेतमालाचं जे मूल्य निश्चित केलं होतं ते बरोबर होतं, त्यामुळे ते अधिकृत मानलं पाहिजे. नंबर 2, श्री दादाभाईंच्यावर दुसरा आक्षेप किंवा त्यांच्या दारिद्र्यविषयक विचारावरती दुसरा आक्षेप केला जातो की दादाभाईंनी भारताचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न निश्चित करताना त्यामध्ये भारतातील रेल्वेची संपत्ती, सरकारी साठा, स्थावर मालमत्ता, व्यापारातून मिळालेला नफा, नोकरदारांचे पगार, इतर बिगर शेती उत्पन्न या घटकांचा समावेश केला नाही. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न खरंखुरं किती याची कल्पना येण्यासाठी या सर्व गोष्टींचा त्या उत्पन्नात समावेश करायला पाहिजे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा खराखुरा आकडा मिळणं शक्य नाही. या टीकेला दादाभाईंनी असं उत्तर दिलेलं होतं की रेल्वेमुळे जी काही संपत्ती निर्माण होत असती त्याच्यामध्ये वाढ होत नाही. म्हणजे रेल्वेमुळे काही संपत्तीत वाढ होत नाही. रेल्वेमुळे काय होतं, एका ठिकाणची वस्तू दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचं, म्हणजे त्या वस्तूची किंमत जरी वाढत असली तरी त्यामुळे वस्तूच्या संपत्तीत मात्र मुळीच भर पडत नाही. जर रेल्वे वाहतुकीने देशाच्या संपत्तीत वाढ होत असेल तर रेल्वेच्या चाकांवर वर्षभर माल फिरत ठेवला की वाटेल तेवढ्या संपत्तीची भर देशात पडू शकेल अशी टीकाकारांची खिल्ली दादाभाईंनीच उडवलेली दिसून येतं. दादाभाईंनी
पगार, नफा, व्यावसायिक उत्पन्न या बाबींचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला नाही. याचं कारण म्हणजे दादाभाईंनी भारताच्या भौतिक राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला. त्यांनी त्यांच्या भौतिक राष्ट्रीय उत्पन्नात म्हणजे त्यांना त्या भारताच्या भौतिक राष्ट्रीय उत्पन्नात रस होता. नंबर 3, दादाभाईंनी राष्ट्रीय उत्पन्नाची जी आकडेवारी दिली होती ती अशास्त्रीय वाटते अशी टीका केली जाते. परंतु त्या काळामध्ये जेवढी आकडेवारी होती ते दादाभाईंनी उपलब्ध करून घेतलेली होती. दादाभाईंनी राष्ट्रीय उत्पन्नाची ही घेतलेली आकडेवारी होती ती मुळीच अशास्त्रीय नव्हती. या उलट अपुऱ्या आकडेवारीवरून सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी बरंचसं अचूक मोजलेलं होतं. त्याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. या संदर्भात एक उदाहरण पुरेसं आहे. दादाभाईंनी आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेतीतून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचा वाटा 60% असल्याचं प्रतिपादन केलं आणि हे प्रतिपादन वास्तवतेच्या खूपच जवळचं होतं. हे सर्वांनाच मान्य करावं लागेल. नंबर 4, भारताचं दारिद्र्य जगाच्या वेशीवर टांगताना दादाभाईंनी भारतीयांच्या किमान निकृष्ट राहणीमानाचा जो आकडा आहे तो अगदी परिश्रमपूर्वक पाडलेला होता. तो बराचसा वास्तव होता. दादाभाईंनी किमान निकृष्ट राहणीमानाची केलेली ही आकडेवारी भारतीय अर्थशास्त्रावरील लिखाणामध्ये पहिलीच ती आकडेवारी होती आणि ती अगदी सविस्तर सुद्धा होती. नंबर 5, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा निश्चित करत असताना दादाभाईंनी राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिश्श्यात फक्त भौतिक वस्तूंचा समावेश केला आणि उपयोगिता निर्माण करणाऱ्या सेवांना वगळलं अशी टीका केली जाते. परंतु भारताचं खरं राष्ट्रीय उत्पन्न किती हे मोजण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हिशोबात दादाभाईंनी सेवांचाही समावेश करायला पाहिजे होता आणि त्या सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश न केल्याने त्यांनी निश्चित केलेली राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी परिपूर्ण नव्हती असं राव यांनी म्हटलेलं होतं. आणि राव यांनी पुढं असंही म्हटलं की जर त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नात सेवांची आकडेवारी समाविष्ट केली असती तर भारतीयांचं दरडोई उत्पन्न जे आहे ते 20 रुपये नव्हे तर ते 23 ते 24 रुपये एवढं असलं असतं. राव यांचं म्हणणं हे जरी खरं असलं तरी रावनी या सेवांचा समावेश केल्यानंतर येणारी दरडोई उत्पन्नाची जी वास्तव आकडेवारी दिली त्या वास्तव आकडेवारीच्या जवळपासच दादाभाईंचा सेवांचा समावेश न करणारी दरडोई उत्पन्नाची आकडेवारी होती हे लक्षात घेतलं पाहिजे. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न निश्चित करण्याचा हा श्री दादाभाईंचा एकट्या व्यक्तीचाच पहिला प्रयत्न होता आणि ही बाब आपण नजरेआड करू शकत नाही. नंबर 6, दादाभाई नौरोजी हे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न मोजणारे पहिले भारतीय होते. त्यामुळे दादाभाईंनी राष्ट्रीय उत्पन्नात भौतिक संपत्तीवरती आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं संचलन यावरती भर दिला. त्यामुळे दादाभाईंवर निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञांच्या विचाराचा प्रभाव पडलेला होता हे दिसून येतं.